नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे झणझणीत आणि चमचमीत गवारची रस्सा भाजी. तर हा गवार किती सुंदर आणि टेस्टी झालेला आहे आणि ही रेसिपी आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सर्वप्रथम आपण तयारी केलेली आहे कढीपत्ता, कोथिंबीर चॉप करून घेतलेली आहे बारीक, इथे 2 कांदे घेतलेले आहेत आपण आणि त्याचबरोबर आपण टमाटर चॉप करून घेतलेले आहेत, बारीक करून घेतलेले आहेत हे दोन्ही व्हेजिटेबल्स आणि कढीपत्ता, कोथिंबीरही लागणार आहे. तर मस्तपैकी हे इन्ग्रेडियंट्स आपल्या या भाजीमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला ही गवारची भाजी आवडते तर तुम्ही नक्की बघा. तर आपण इकडे मसाल्यांमध्ये घेतलेले आहे 1 चम्मच हळद घेतलेली आहे, त्याचबरोबर 1.5 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे, इकडे घेतलेला आहे कांदा, लसूण, खोबरं, लाल मिरच्या, खसखस, धने यांचं वाटण घेतलेलं आहे, इकडे घेतलेलं आहे 1 चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. इकडे सर्वात पहिलं आपण घेतलेले आहेत आता गवार, जे आपलं मेन इन्ग्रेडियंट असणार आहे सॉरी. तर हे आपण गवार घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आईने मस्तपैकी ते सोलून घेतलेलं आहे. बाजूच्या ज्या शिरा असतात ते पण त्या काढून घेतलेल्या आहे आणि जो हार्ड पार्ट जो असतो तो काढून घेतलेला आहे आणि ते खुडून घेतलेले आहेत त्या. तर मस्तपैकी या फ्रेश आपण धुवून घेणार आणि त्याच्यानंतरच आपण त्या वापरणार आहोत. तर इकडे आपण 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. मस्तपैकी अशी भन्नाट आणि झणझणीत होणार आहे ना. तर इकडे ह्या कडकडून तापलेल्या तेलामध्ये आपण टाकलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता आपल्याला भरपूर टाकायचा आहे जेणेकरून त्या कढीपत्त्याचा अर्क आपल्या भाजीमध्ये उतरावा मित्रांनो. तर त्याच्यानंतर आपण 2 मिनिटांनी ॲड केलेले आहे आपले चॉप केलेले 2 कांदे. तर कांदे हे आपल्या ह्या भाजीमध्ये जाणार आहेत. तर मस्तपैकी हे आपल्याला चांगले गुलाबी फ्राय करून घ्यायचे आहेत मित्रांनो. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे, मस्त असा कलर तुम्हाला या डिशमध्ये दिसणार आहे. आता हे कांदे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे. त्याचबरोबर आपण इकडे टाकलेलं आहे मीठ चवीनुसार. तर कांदा ऑलरेडी गुलाबी व्हायला लागलेला आहे. आपल्याला कांदा पूर्ण फ्राय करून नाही घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे टमाटर ॲड करायचं आहे. एकदम मस्त अशी गवारची भाजी होत असते. आणि तुमच्यापैकी गवारची भाजी कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट करायला नक्की विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई गिराई चॅनलला सपोर्ट करा. इकडे ॲड केलेलं आहे आपण हळद. आता हे सर्व जे मसाले इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण 1 बाय 1 ॲड करणार आहोत. इथे टाकलेला आहे मालवणी मसाला आणि जो आपला वाटणाचा मसाला जो आहे तो, जर तुम्हाला सेपरेटली त्याचा जर व्हिडिओ पाहिजे नसेल तर मी तोही करायला तयार आहे, बट जस्ट कमेंट करा आम्हाला. इकडे टाकलेलं आहे रेड चिली पावडर आणि इथे आपण ॲड केलेलं आहे वाटण. हे वाटण जे आहे जे आपल्या ग्रेव्हीला थिकनेस देणार आहे, घट्टपणा देणार आहे, जेणेकरून तुम्ही राईसबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर चुरून मुरून खाऊ शकता. तर हा मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घेतलेला आहे. मसाला फ्राय करून झाल्यावरती आईने ह्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी अशी थिकनेस आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या ज्या गवारच्या शेंगा असतात कापून सोलून मस्तपैकी तयार केलेल्या आणि धुवून काढलेल्या, त्याच आपण इकडे ॲड केलेल्या आहेत. तर या गवारच्या शेंगा ह्या गवारच्या शेंगा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायच्या त्या रश्श्यामध्ये. तो जो अर्क जो आहे रश्श्याचा हा गवारच्या शेंगामध्ये प्रॉपरली गेला पाहिजे. 5 ते 10 मिनटात होते मित्र. ही डिश लंच आणि डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकते. तुम्ही सुक्की गवारची भाजी पण बनवू शकतात. ह्या ज्या गवार आहेत ह्या मोठ्या गवार नाहीत, तुम्ही जर नीट बघितलं ह्या आपल्या गावरान गवार आहेत. तर ह्या गवारच्या भाजीमध्ये आईने टाकलेले 2 कप पाणी आणि ते 5 ते 10 मिनटं उकळून दिल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी रस्स्याला ताचा बॉईल आलेला आहे, उकळलेला आहे आणि मस्तपैकी आता ही आपण एका सेपरेट डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इकडे बघा सेपरेटली आपण काढून घेतलेलं आहे. गवार चांगला शिजलेला आहे, टमाटर असो, कांदा असो, प्रत्येक व्हेजिटेबल चांगला शिजलेला आहे. आता हे आपण सेपरेटली एका साईडला ठेवणार आहोत. तर मित्र हो, हे अशा पद्धतीने आपण गवारची रश्श्याची भाजी केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला भाकरीबरोबर चुरून मुरून खाता येईल, त्याचबरोबर भाताबरोबर खाता येईल. एकदम होममेड आणि घरगुती पद्धतीने काहीतरी वेगळं तुम्ही आज शिकलेलं आहात. तर जरूर सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.